नमस्कार मंडळी, आज सकाळी आज खूपच काम होतं कारण आठवड्याची सगळी तयारी करून ठेवायची होती। मी सर्वात पहिल्यांदा भाजून घेतलं खोबरं कधी पण मी अर्ध हे भाजलेलं दळून ठेवते कारण लवकर खराब होत नाही आणि थोडंसं जे खिचडी किंवा वरणाला लागतं तेवढंच मी कच्चं खोबरं दळून ठेवते। याच्यामुळे काय होतं, लवकरात लवकर स्वयंपाक होतो। आणि बघा मी त्याच्यानंतर मी बनवलेली आहे मॅगी। समर्थमध्येच आला, कामांमध्ये मुलांचं चाललेलंच असतं, मला हे बनवून दे ते बनवून दे, मग मी त्याला बनवून दिली मॅगी। पटकीनी 2 मिनिटात इप्पीची मॅगी बनवली। त्याच्यामध्ये मी थोडासा सोया सॉस ॲड करते, त्याने खूप छान अशी टेस्ट येते। त्याच्यानंतर हे खोबरं थोडंसं थंड व्हायला ठेवलं आणि नंतर बरणीत भरून ठेवलं। तोपर्यंत धुतलेले भांडे स्वच्छ पटकीने लावून घेतले। मॅगी मस्त एका बाजूला छान तयार झाली होती, त्याला खायला दिली। त्याच्यानंतर मग माझे मिस्टर म्हणले की हे जे अक्रोड आहेत ना, याचा थोडासा वास येतो, तेलबियांचा थोडासा वास येतोच। मग मी म्हटलं ठीक आहे, मी ह्याला छान परतून ठेवलं आणि त्याने वास कमी होतो। कधी पण बघा कुठल्याही तेलबियांचा वास येतो। त्याच्यानंतर समर्थचा थोडासा अभ्यास घेतला। इंग्लिश मीडियमला घातलेली असली मुलं तरी मराठी आलीच पाहिजे म्हणून मी त्याला मराठीतलं पण सगळं शिकवते। आणि त्याच्यानंतर मी बनवले, थोडंसं पीठ होतं माझ्याकडं डोश्याचं आणि आज पण मी डाळ तांदूळ भिजू घातलेले आहेत आणि त्याचेच मी बनवले उत्तापे। आणि सगळं घरातलं काम आवरून घेतल्यानंतर मस्त केस धुतले, आंघोळ केली आणि माझ्यासाठी बनवले मी उत्तापे आणि नारळाची चटणी। आणि असं किती रिलॅक्सिंग वाटतं ना की घरातलं सगळं काम आवरल्यानंतर स्वतःसाठी मी टाईम काढायचा आणि मस्त टीव्ही पाहत जेवण करायचं। कसं वाटलं व्लॉग तुम्हाला? धन्यवाद।